नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत नारळी पौर्णिमा विशेष तोंडात टाकताच विरघळणारी ओल्या नारळाची वडी। चवीला तर ही भन्नाट लागते आणि मस्त खुसखुशीत ही वडी तयार झालेली आहे। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात प्रथम आपल्याला एक नारळ खवून घ्यायचा आहे। खवून घेताना काळा भाग घ्यायचा नाही, नारळाचा पांढरा भाग घ्यायचा। एक वाटीने सर्व खोबरे मोजून घ्यायचे आहे। तर इथे मी एक वाटी घेतले आणि एकाच वाटीने सर्व माप घ्यायचं, म्हणजे आपली वडी अजिबात चुकत नाही। एक मिक्सरचं भांडं घेतले आहे। आता त्यामध्ये खोबरे घालून घेते। तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। तर इथे खोबरे व्यवस्थित मिक्सरमधून फिरवून घेतले। लगेचच वड्या तयार करून घ्यायच्या आहेत। तर त्यासाठी कढई गरम करायला ठेवली आहे। 1 चम्मचभर तूप घालून घ्यायचं। तूप घातल्यानंतर लगेचच ओले खोबरे घालून घ्यायचे। व्यवस्थित चम्मचने परतून घ्यायचे। तर आपल्याला हे खोबरे 1 ते 2 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। तर इथे 1 ते 2 मिनिट परतून घेतले आहे। आता यामध्ये पाऊण वाटी साखर घालून घेते। तर 1 वाटी ओले खोबरे होते, तर त्यासाठी इथे मी पाऊण वाटी साखर घातली आहे। तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही 1 वाटी साखर घातलात तरी सुद्धा चालेल। तर हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं, व्यवस्थित परतून घ्यायचे। परतून घेतल्यानंतर 2 चम्मचभर दूध पावडर घालून घेते, म्हणजे त्याने आपली वडी खूप मस्त लागते आणि चवीला तर खूपच भन्नाट लागते। तर हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घेते। व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर अर्धी वाटी दूध घालायचे आहे। यापेक्षा जास्त दूध आपल्याला यामध्ये घालायचे नाही आहे, फक्त अर्धी वाटी घालायचे आहे। दूध घातल्यानंतर व्यवस्थित हे एकजीव करून घ्यायचं। तर हे मिश्रण आता पातळ आहे। जसे तुम्ही हे परतत जाल तसे ते घट्ट होत जाते। तर हे व्यवस्थित घट्ट होईपर्यंत आपल्याला असंच हलवत राहायचं आहे। 1 चम्मचभर वेलची पावडर घालून घेतली आहे। त्यानंतर हे सतत हलवत राहायचं। तर चम्मचने व्यवस्थित हलवत राहायचं, म्हणजे कढईच्या बुडाला हे अजिबात चिटकत नाही। आता हे मिश्रण घट्ट झालेलं आहे। लगेचच गरम असतानाच अगोदरच मी प्लेटला तूप लावून घेतले होते। आता यामध्ये गरमागरम मिश्रण घालून घ्यायचं। तर इथे सर्व मिश्रण घालून घेते। मिश्रण घातल्यानंतर 1 चम्मच घ्यायचा आणि चम्मचच्या साहाय्याने हे व्यवस्थित पसरवून घ्यायचं। व्यवस्थित पसरवून घेते। तर हे गरम असतानाच व्यवस्थित पसरवून घ्यायचे, म्हणजे पटकन आपले हे मिश्रण थंड होते आणि सेटसुद्धा लवकर होते। तर इथे सर्व मिश्रण पसरवून घेतले प्लेटमध्ये। तर यामध्ये काही ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहे। तर इथे मी पिस्ता थोडासा घालून घेते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स इथे घालू शकता किंवा स्किपसुद्धा करू शकता। तरी चम्मचच्या साहाय्याने अशा पद्धतीने ड्रायफ्रूट्स लावून घ्यायचे, म्हणजे व्यवस्थित असे चिपकले जातात। आणि इथे पाहताय तुम्ही आपले हे व्यवस्थित असे मिश्रण तयार झालेले आहे। आणि हे थंड होईपर्यंत वाट पाहायची आहे। तर थोडेसे कोमट झाले की नंतरच आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत। तर थोडेसे कोमट झालेले आहे, तर कोमट असतानाच वड्या पाडून घ्यायच्या, म्हणजे व्यवस्थित वड्या पडल्या जातात, नाहीतर वड्या आपल्या पडत नाहीत। तर खरंच माझी रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा।
तर इथे मी स्क्वेअर आकारामध्ये वड्या सर्व पाडून घेतलेल्या आहेत. आता 2 ते 3 तास बाजूला ठेवूया आणि 2 ते 3 तासानंतर आपल्या ह्या वड्या मस्त अशा सेट झालेल्या आहेत. खूप सुंदर दिसत आहेत. इथे पाहताय तुम्ही, खूपच मस्त आणि चवीला सुद्धा ह्या भन्नाट लागतात. तर लहान मुलांना तर ह्या वड्या आवडतातच, तसेच मोठेसुद्धा या वड्या आवडीने खातात. तर इथे चम्मचच्या साहाय्याने इथे मी वड्या काढून घेते. खरंच खूप मस्त आणि खुसखुशीत तयार होतात या वड्या. तर इथे मी चम्मचच्या साहाय्याने काढून घेते. तर एका प्लेटमध्ये एक वडी ठेवून घेते. तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा नारळी पौर्णिमेला नारळाच्या वड्या करून पहा. खरंच खूपच सुंदर होतात. तर इथे वड्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि दिसायला एवढ्या सुंदर दिसत आहेत, त्यापेक्षा चवीला खूपच भन्नाट लागतात. तर यातली एक वडीसुद्धा इथे मी तुम्हाला कट करून दाखवणार आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.